बस एक बार मेरे साथ हम बिस्तर हो जाइए. पीडितेला लखनौ आणि दिल्लीला सोबत यायला सांगितलं. त्याचबरोबर एक रात्र आपल्या सोबत झोपण्याचीही मागणी. मित्र हो, आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ना, तो अत्यंत धक्कादायक असा आहे. राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलांना कशा पद्धतीनं लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो हे तुम्ही आज उघड्या डोळ्याने पाहणार आहात. महिलांचं सबलीकरण आणि महिलांसाठी आरक्षण अशा मोठ्या मोठ्या गप्पा राजकारणामध्ये नेहमीच मारल्या जातात. दुसरीकडं काही नेते अगदी जाहीर सभेतून बोलताना सुद्धा महिलांच्या विषयी अत्यंत अपमानकारक आणि बदनामीकारक बोलत असतात. राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या महिलांबाबत अलीकडे एका नेत्यानं अत्यंत वाईट भाषा वापरलेली आहे. राजकारण्यांच्या बेडवर झोपल्याशिवाय महिलांचं राजकारण सुरूच होऊ शकत नाही, एवढं टोकाचं विधान या नेत्यानं केलं. पण त्याला त्याचा पश्चाताप सुद्धा झाला नाही. सगळीकडून जेव्हा टीका झाली तेव्हा त्यांनी आपल्या बोलण्याचं समर्थनच केलं. आणि भारतीय जनता पक्ष हा तर स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेतो. होता कधी काळी हा पक्ष सुसंस्कृत नेत्यांचा होताही, पण आता तो इतिहास झालेला आहे. महिलांच्या विषयी अपशब्द वापरणारे काही नेते भाजपात सुद्धा आहेत. आणि याच भाजपच्या एका नेत्यानं आता सगळ्या मर्यादांचा कडेलोट केल्याचं दिसतंय. भारतीय जनता पक्षाच्या एका माजी महिला पदाधिकाऱ्यानं भाजपाच्या जिल्हाध्यक्षावर अत्यंत मोठा आणि धक्कादायक आरोप केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचं पद देण्याच्या बदल्यामध्ये आपल्याच पक्षाच्या माजी पदाधिकारी असलेल्या महिलेकडं चक्क लैंगिक सुखाची मागणी करण्यात आली आहे. आरोप करणाऱ्या या महिलेनं भाजपच्या जिल्हाध्यक्षाचं नाव घेऊन स्वतःचा एक व्हिडिओ सार्वजनिक केला आहे. आपल्यावर नेमका काय प्रसंग गोदरला होता त्याबाबत या महिलेनं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळे आपली व्यथा मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाह यांनी जिल्हा उपाध्यक्ष पद देण्याच्या बदल्यामध्ये लैंगिक सुख देण्याची मागणी या महिलेकडे केली. नवीन जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीनंतर जेव्हा पीडितेनं वरिष्ठ पदासाठी विचारणा केली, आपल्याला पद मिळावं अशी अपेक्षा त्यांनी केली, त्यावेळेला या कुशवाह यांनी पदाच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी द्यावं लागेल असं सांगितलं. पीडितेला लखनौ आणि दिल्लीला सोबत यायला सांगितलं. त्याचबरोबर एक रात्र आपल्या सोबत झोपण्याचीही मागणी केली. जिल्हा उपाध्यक्ष पंकज तिवारी यांनी सुद्धा आपल्याला जिल्हाध्यक्षांचा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला दिला. हा प्रस्ताव स्वीकारला तर तुला भविष्यामध्ये मोठं पद मिळेल असं आमिष सुद्धा दाखवलं, असा आरोप या पीडितेनं केला आहे. एवढंच नाही तर जयपाल नावाच्या एका कार्यकर्त्यानं रात्री उशिरा फोन करून आपल्यावर दबावही टाकला. मागण्या मान्य नाही केल्या तर पतीला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी सुद्धा दिली गेली. एवढा मोठा दावा या पीडितेनं केलेला आहे. मित्र हो, या महिलेची व्यथा त्याच महिलेच्या तोंडून तुम्ही ऐका. जिला अध्यक्ष मोहनलाल जी से कहा कि मुझे आपसे कुछ बातें करनी है अपने पद को लेकर, तो मोहनलाल जी ने कहा कि ठीक है, आइए बैठते हैं, बात करते हैं. इन्होंने मुझे बुलाया, मैं गई भी अपनी बात रखने के लिए, करने के लिए मैं गई भी. चूंकि मुझे भी काम कर रही थी तो आगे बढ़ने की लालसा तो हर किसी को होती है, मुझे भी थी. मोहनलाल जी ने मुझसे कहा कि दीपाली जी, मैं आपको जिला उपाध्यक्ष बना दूंगा, तो आप मुझे क्या देंगे? मैंने कहा, भाई साहब, मेरे पास देने के लिए कुछ नहीं है, क्योंकि अभी अभी मेरा घर मकान बिक चुका है, आपको पता है. मेरे पति का भी काम धाम बंद सा चल रहा है, आपको पता है. मैं आर्थिक रूप से इतनी कमजोर हूं
कि मैं आपको कुछ दे नहीं सकती। मोहनलाल जी ने कहा, अरे दीपाली जी, आपके पास देने को बहुत कुछ है। मैंने कहा, भाई साहब मैं समझी नहीं, कहना क्या आप चाहते हैं? इन्होंने कहा, आप समझदार हैं, आपको मुझे बताने की आवश्यकता नहीं है, आप इशारों को समझिए। मैंने कहा, भाई साहब मैं ना तो इशारों में बात करती हूं, ना मुझे समझ में आता है ये सब, आप खुद का बताइए, यदि करने योग्य होगा तो मैं जरूर करूंगा। तो मोहनलाल जी ने कहा कि यदि मैं आपको जिला उपाध्यक्ष बना देता हूं तो आप मेरे साथ लखनऊ, दिल्ली हर जगह चलेंगी, किसी को शक भी नहीं होगा। बस एक बार मैं कैसे इस बात को बोलूं, मुझे खुद समझ में नहीं आ रहा। इस जैसे नीच व्यक्ति को क्या कहूं मैं? इसने कहा, बस एक बार मेरे साथ हम बिस्तर हो जाइए। हम बिस्तर होने का मतलब सारा समाज समझता है। इनकी इतनी गंदी भावना जो मुझे महीनों से कचोट रही है, मैं किसी से कह नहीं पा रही थी, शांत थी। मैंने कहा, भाई साहब आपके घर में भी बहू बेटियां हैं, ऐसी बातें की जाती हैं? आप बहनों के प्रति ऐसी धारणा रखते हैं? और क्रोधित होकर मैं वहां से आने लगी तो इन्होंने कहा कि दीपाली जी, अगर आप मेरी बात को मान जाएंगी तो मैं जिला पंचायत का आपको टिकट भी दे दूंगा। मैं लालची महिला नहीं हूं, इसलिए मैं शांत होकर गुस्से में लाल होकर वहां से वापस घर गई। इतना सब कुछ इन्होंने कहा, उसके बाद भी मैं निरंतर प्रयास करती रही कि जहां मैंने 10 साल दिए, उस 10 साल को मैं व्यर्थ ना गंवाऊं, काम करती रहूं। कुत्ते तो भौंकते ही रहते हैं। उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातली ही घटना आहे। पीडितेचा व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। काँग्रेसनं आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर सुद्धा केला। भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेवर त्यांनी सडकून टीका केलेली आहे। भाजप नेत्यांची मानसिकता महिलांच्या विरोधी असून सत्तेच्या जोरावर महिलांचं शोषण केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता काँग्रेसने केलेली आहे। पण बघा, जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांनी आणि जिल्हा उपाध्यक्ष पंकज तिवारी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। सत्य लवकर समोर येईल आणि चौकशी दूध का दूध पाणी का पाणी होईल असं देखील या कुशवाहा यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे। मित्रहो, राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलेची व्यथा ऐकून तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा। आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर। अर्थात ही एकच अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, नमस्कार।